नमस्कार. स्मिताज क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. सध्या हिवाळा ऋतू सुरू आहे. या ऋतूत आपण पोषक पदार्थांचं सेवन करत असतो. आज मी तुम्हाला पौष्टिक, अजिबात कडू न लागणारे मेथीचे लाडू कसे बनवायचे ते शिकवणार आहे. अशा पद्धतीने लाडू बनवले तर मेथीचे सर्व पोषक तत्व आपल्या शरीरात नक्कीच जातील. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मेथीचे लाडू करण्यासाठी मी इथे वजनाने अर्धा किलो मेथीचं पीठ घेतलं आहे. हे पीठ जरा जाडसरच आहे, खूप बारीक नाही. लाडू करण्यासाठी मी हे पीठ असंच वापरणार आहे. याला अजिबात भाजायचं वगैरे नाही. कच्च्या पिठाचा वापर करून मेथीचे लाडू बांधल्यामुळे त्या पिठाचे सर्व पोषक तत्व आपल्या शरीरात नक्कीच जातात. हे पीठ कपाचा वापर करून मोजलं तर 3 कपापेक्षा थोडं जास्त येतं. हा 250 ml चा कप आहे. हे पीठ मी आता एका मोठ्या टोपमध्ये काढून घेते. आता या लाडूंमध्ये टाकायचे महत्त्वाचे घटक बघूया. मी इथे अर्धा किलो खोबरं जाडसर किसून घेतलेलं आहे. 1 किलो खारीक बिया काढून जरा जाडसर कुटून घेतलेली आहे. त्यामुळे खारकेची पावडर अगदी झटपट होईल. 250 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत. तसेच 250 ग्रॅम काजू घेतलेले आहेत आणि 100 ग्रॅम पिस्ता घेतलेले आहेत आणि 50 ग्रॅम चारोळी घेतलेली आहे. आता या सर्व घटकांची मी एकत्रितपणे मिक्सरमध्ये बारीक अशी पावडर करून घेणार आहे. खूप बारीक नसली, जाडसर असली तरी चालेल. मिक्सरमध्ये या घटकांची पावडर करताना सर्व घटक थोडे थोडे घ्यायचे आहेत. त्यामुळे खारकेमुळे होणारा मिक्सरचा आवाज हा अगदी कमी होतो आणि पावडर देखील झटपट होते. अशा पद्धतीने मी सर्व घटक थोडे थोडे टाकून घेतलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकतात. आता यांची बारीक पावडर करताना मिक्सर कंटिन्यू न फिरवता पॉज घेऊन घेऊन फिरवायचा आहे. आणि अशा पद्धतीने पावडर करण्याचा अजून एक फायदा म्हणजे काजू, बदाम, पिस्ता किंवा खोबऱ्यातलं जे तेल आहे ते खारकेमध्ये सहज शोषलं जातं. त्यामुळे तयार होणारी पावडर ही मोकळी आणि सुटसुटीत अशी होते. तुम्ही इथे बघू शकतात सर्व घटकांची पावडर अगदी व्यवस्थित छान मोकळी आणि सुटसुटीत झालेली आहे. अजिबात ती ऑइली झालेली नाही. अशा पद्धतीने मी सर्व घटक एकत्र टाकून पावडर बनवून घेते. या लाडूंसाठी अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे मखना म्हणजेच कमळाच्या बिया. मी इथे 50 ग्रॅम मखना घेतला आहे. तो मी पॅनमध्ये 2-3 मिनटं भाजून घेणार आहे. त्यासाठी पॅनमध्ये मी थोडंसं तिळीचं तेल टाकून घेणार आहे. मी लाडूंसाठी तिळीच्याच तेलाचा वापर करणार आहे, म्हणून मी इथे तिळीचं तेल थोडंसं घेतलेलं आहे. आता हा मखना मी 2-3 मिनटं व्यवस्थित भाजून घेते, म्हणजे तो कुरकुरीत होईल आणि त्याची झटपट पावडर तयार होईल. मखना व्यवस्थित भाजला गेला आहे की नाही ते पाहण्यासाठी त्याला हाताने असं चुरून बघायचं. त्याची जर व्यवस्थित पावडर होते आहे म्हणजे तो भाजला गेला आहे. इथे हा मखना भाजला गेला आहे. मी आता याला काढून घेते आणि गार झाल्यावर त्याची पावडर तयार करून घेईल. आता मेथीच्या लाडूत टाकावयाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे डिंक. इथे मी पाव किलो डिंक घेतलेला आहे. हा डिंक तळून मी या पिठावर टाकून घेणार आहे. डिंक तळण्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवून घेतलं आहे. या पातेल्यात मी तिळीचं 1 लिटर तेल पूर्ण टाकून घेणार आहे. हे तिळीचं कोल्ड प्रेस ऑइल आहे. लाडू करण्यासाठी कोल्ड प्रेस ऑइल वापराल तर अतिशय उत्तम. याचे फायदे तर सर्वांना माहीतच आहेत.
हे तेल आता व्यवस्थित कडकडीत तापू द्यायचं आहे. तेल तापलं की नाही ते मी चेक करून घेते. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. त्यात मी आता जवळजवळ अर्धा डिंक टाकून घेते. या लाडूंमध्ये डिंक जास्तच वापरायचा आहे, कारण डिंक हा औषधी गुणधर्मांनी युक्त आहे. आपल्या शरीराला पोषक करण्याचं काम तो करत असतो. त्यामुळे डिंकाचं प्रमाण जरा जास्त ठेवलं तर काही हरकत नाही. अशा पद्धतीने मी डिंक इथे तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकतात अगदी परफेक्ट डिंक तळला गेला आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा डिंक मी मेथीच्या पिठावरच टाकून घेते आहे. म्हणजे डिंकात जे काही तेल असेल ते पिठातच शोषलं जाईल. अशा पद्धतीने मी उरलेला डिंक देखील या तेलात तळून घेणार आहे. सर्व डिंक तळून मी या मेथीच्या पिठावर टाकून घेतला आहे. डिंक अगदी व्यवस्थित तळला गेला आहे. त्याचा सहज चुरा होतोय, तुम्ही इथे बघू शकतात. आता मी यात मखनाची बारीक केलेली पावडर देखील टाकून घेते. तसेच सुक्या मेवाची केलेली बारीक पावडर देखील टाकून घेते. हे सर्व घटक मी टोपमध्ये व्यवस्थित सेट करून घेते, कारण मी यात आता तेलात गरम केलेला गूळ टाकून घेणार आहे. त्यासाठी मी इथे जवळपास 1.5 किलो गूळ घेतला आहे. गूळ तुम्ही कमी जास्त करू शकतात, पण मी इथे लहान मुलांचा विचार करून 1.5 किलो गूळ घेतला आहे, म्हणजे माझे लाडू अजिबात कडू होणार नाहीत. हे 1 लिटर तेलातलंच उरलेलं तेल आहे. यात मी डिंक तळून घेतला होता. यात मी आता अजून 200 ml तेल टाकून घेणार आहे. या बॉटलमध्ये अर्धा लिटर तेल होतं, त्यातलं मी 200 मिली तेल टाकून घेतलेलं आहे. हे तेल आता फक्त व्यवस्थित गरम टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मग त्यात गूळ टाकून घ्यायचा आहे. मी गॅस आता बंद करून घेतला आहे. त्यात मी हा कुटलेला गूळ आता टाकून घेते. तुम्ही इथे बघू शकता तेल जास्त तापवलेलं नाही, अगदी कमी तापवलेलं आहे. कारण जास्त शिजवलेला गूळ आपल्याला टाकायचा नाही. फक्त हा गूळ जरा पातळ झाला पाहिजे, म्हणजे लाडूंमध्ये व्यवस्थित मिक्स होईल. आता या गुळाला 2 मिनिटं या तेलात जरा हलवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकतात गरम तेलात गूळ आता पातळसर झाला आहे. अजून जरा काही खडे आहेत. अजून जरा 15-20 सेकंद मी या गुळाला हलवून घेते. आता हा गूळ बऱ्यापैकी पातळसर झालेला आहे. लाडूंच्या सारणावर आता हा गूळ टाकून घ्यायचा आहे. या पातळ गुळात अजून देखील काही गुळाचे खडे आहेत, पण ते सारण मिक्स करताना सहज बारीक होतील. थोडं लाडूंचं सारण टाकून मी पातेलीतला सर्व गूळ व्यवस्थित काढून घेते. अशा पद्धतीने मी सर्व गूळ व्यवस्थित काढून घेतला आहे. तुम्ही इथे बघू शकतात पातेल्यात अजिबात गूळ राहिलेला नाही. आता हा गूळ या लाडूंच्या सारणात अगदी एकजीव होईपर्यंत एकत्र करून घ्यायचा आहे.
गुळामुळे सारण जरा गरमच आहे, तरी देखील मी हाताचा वापर करून जरा त्याला एकत्र करून घेते. हे लाडूंचं सारण अजून देखील गरमच आहे. मी याला आता अर्धा तास असंच राहू देते, म्हणजे यातलं तेल पिठात व्यवस्थित शोषलं जाईल आणि नंतर कोमट झाल्यावर मी त्याचे लाडू बांधून घेईल. अर्ध्या तासाने हे सारण बऱ्यापैकी आता कोमट झालेलं आहे. याला परत मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे. यात आता काही गुळाचे खडे वगैरे असतील ते देखील बारीक करून घ्यायचे आहेत आणि मग नंतर लाडू बांधून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी जवळजवळ 3-4 मिनटं या सारणाला अगदी व्यवस्थित एकजीव एकत्र करून घेतलेला आहे. आता मी याचे लाडू बांधून घेते. तर मेथीचा परफेक्ट असा लाडू इथे तयार आहे. तुम्ही इथे बघू शकतात. तर अशा पद्धतीने तिळाचं तेल वापरून केलेले मेथीचे अतिशय पौष्टिक असे लाडू इथे तयार आहेत. लाडू अगदी मऊसूत झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकतात. लाडू सहज तुटतो आहे, कारण गूळ मी फक्त व्यवस्थित पातळ करून घेतला होता. त्याचा पाक वगैरे करायचा नाही. अशा पद्धतीने तिळाचं तेल वापरूनच तुम्ही मेथीचे लाडू बनवा. तूप किंवा इतर तेल वापरू नका. तिळीचं तेल या ऋतूत शरीरासाठी अतिशय पोषक असतं. तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा.